आज नागपंचमी आहे, तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। नागपंचमीसाठी गेल्या वर्षीपासून मी घरीच शाडूच्या मातीचा नाग बनवते आणि तोच नाग आम्ही पूजतो। कसा झालाय नाग मला कमेंटमध्ये कळवा आणि आज ह्या नागाची पूजाही करणार आहोत। आज आहे नागपंचमी, तर मी चालले हळदीची पानं गोळा करायला। चला तुम्हाला दाखवते। बरं, तुम्हाला सांगायचं राहिलं, नागपंचमीला उकडलेलंच खातात, तर मग आज एक स्पेशल पदार्थ बनवणार आहे। मला बघायचं आहे, चला दाखवते। ही आहेत घरची हळदीची पानं जी आपण आज वापरणार आहोत। आणि बरं का, यंदा नागपंचमी आपण कोकणात साजरी करत आहोत। तर आज आम्ही बनवणार आहोत हळदीच्या पाण्यातल्या चुलीवरच्या पातोळ्या। तर त्यासाठी हे केळवण पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मोदकाला जसं सारण बनवतात तसं सारण बनवलेलं आहे। त्यासाठी मी वेगळा शूट करत नाही, कारण आपल्या मोदकाचा व्हिडिओ आलेला आहे आंबा मोदक म्हणून। जर तो तुम्ही पाहिला नसेल तर लगेच जाऊन बघा आणि त्यातच तुम्हाला सारण कसं बनवलं ह्याची रेसिपी सुद्धा मिळेल। तर सारण बनवून घेतलेलं आहे, आपल्याकडे केणवलेलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हळदीची पानं घेतलेली आहेत। तर आता कशा बनवायच्या हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या, चला दाखवते। तांदळाच्या केणवलेल्या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे। हळदीचं पाणी घेतलेलं आहे, त्यावर हाताने साजूक तूप लावून घ्यायचं आणि त्यावर तांदळाचा गोळा असा पसरवायचा। असा छान पसरवला की त्यामध्ये सारण घालायचं। आणि हे पान असं बंद करायचं। झाली आपली पातोळी तयार। आता ह्याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या पातोळ्या बनवून घ्यायच्या। तर आपल्या पातोळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत। चाळणी मी घेतलेली आहे आणि इथे चुलीवरती पाणी तापवलेलं आहे, त्यावरती ही चाळणी ठेवणार आणि 4 ते 5 मिनिटात याला वाफ निघून पातोळ्या शिजतात। तर चला ठेवूया।
पातोळ्यांना वाफ देऊन शिजावं म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. बरं, तुम्ही इथवर व्हिडिओ बघत आहात म्हणून तुम्हाला सांगते, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर कमाल कन्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्रामवरही पेज आहे, त्यालाही फॉलो करा. आता 5 मिनिटं झालेली आहेत, तर आपण उघडून बघूया. चुलीवरती मस्त शिजून आपल्या पातोळ्या आज रेडी झालेल्या आहेत. तर आता आपण ह्या मस्तपैकी केळीच्या पानामध्ये काढूयात आणि उघडून बघूयात ह्या शिजल्यात की नाहीत आणि कशा झाल्यात. आहा हा, पान खोलताच काय सुगंध दरवळतोय. चमच्याने कापून बघूयात. आहा हा, आतून सुद्धा मस्त शिजल्यात, सारण सुद्धा व्यवस्थित लागलंय. आता ह्या पातोळ्यांवरती मस्तपैकी साजूक तूप घालून ह्यावरती ताव मारूयात. तर नागपंचमी विशेष आज आपल्या पातोळ्या बनून तयार झालेल्या आहेत आणि मी आता खाऊन बघते. एकदम सुंदर लागते. म्हणजे हळदीच्या पाण्याचा टेस्ट एकदम छान लागते आणि मोदकापेक्षाही वेगळी टेस्ट आहे. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. बाय.